तामिळनाडू टीव्हीकेला काँग्रेस समर्थन देण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। तामिळनाडूमध्ये टीव्हीके कलानुसार 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस देखील या ठिकाणी टीव्हीकेला समर्थन देण्याची शक्यता सध्या दिसते। तामिळनाडूमधले हे जे आकडे आहेत तर त्यामुळे कुणालाही स्पष्टपणे बहुमत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता तिथे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं। दुसरीकडे अभिनेते विजय यांच्या कुटुंबाकडून मोठा जल्लोष केला जातोय। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अभिनेता विजय सर्वात मोठा पक्ष त्यांचा टीव्हीके ठरलेला आहे आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच कुटुंबियांकडून देखील जल्लोष जो आहे तो केला जातोय। मिठाई एकमेकांना भरवली जाते। त्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। तर आपण पाहतो या ठिकाणी विजयचा जल्लोष या ठिकाणी केला जात असल्याचं आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात प्रचार विजयने स्वतः या ठिकाणी केलेला होता। अभिनेता विजयनं रॅली काढलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि आता टीव्हीकेच्या सगळ्या म्हणजे विजय यांच्या कुटुंबियांकडून शिट्टी वाजवून विजयाचा जल्लोष केला जातोय। शिट्टी हे त्यांचं चिन्ह आणि टीव्हीके जेव्हा 104 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष तामिळनाडूमध्ये पुढे येतोय त्यानंतर अभिनेते विजय यांच्या कुटुंबाचं हे सेलिब्रेशन शिट्टी वाजवून जल्लोष केला जातोय। विजयाची शिट्टी वाजलेली आहे। अभिनेते विजय यांच्या कुटुंबाकडून हा असा जल्लोष केला जातोय। आपण बघतोय कल जेव्हा समोर यायला लागले त्यानंतरच तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयचा टीव्हीके हा पक्ष आघाडीवर असल्याचं दिसत होतं आणि आता अखेर बहुमताचा आकडा या पक्षानं गाठलेला आणि या ठिकाणी काँग्रेस सुद्धा आता टीव्हीकेला समर्थन देणार असल्याचं बघायला मिळतंय। तर तामिळनाडूमधला हा एक मोठा उलटफेर म्हणता येईल। गेली कित्येक वर्ष म्हणजे गेली कित्येक दशकं अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांच्यामध्येच सत्तेचा उलटफेर होत होता। कधी अण्णा द्रमुक कधी द्रमुक, मात्र आता टीव्हीके हा तिसरा मोठा या ठिकाणी पक्ष म्हणून समोर येतोय। ही तिरंगी लढत होती यावेळेस।